जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. NTPC रिक्रुटमेंट रेल्वेची जी NTPC जी आहे डिपार्टमेंट, त्या रिक्रुटमेंट सेलने शॉर्ट नोटीस जी आहे ते रिलीज केली आहे. संपूर्ण तुम्हाला नोटीस माहिती पडली असेल की अंडर ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन अशा दोन जे आहेत एलिजिबल क्रायटेरिया, तो या NTPCमध्ये नेहमीच असतो. मात्र विद्यार्थी मित्रांनो 2019 नंतर आता 2024मध्ये ही जी आहे एक्झाम NTPCचे फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती आता सुरू होणार आहे आणि ती जी त्यांनी नियोजित केलेली आहे ती पुढच्या वर्षी 2025मध्ये त्याची एक्झाम होऊ शकते किंवा डिसेंबरमध्ये त्याची एक्झाम त्यांनी नियोजित केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 2021च्या रेल्वे भरतीत ज्या चुका विद्यार्थ्यांनी केल्या त्या चुका तुम्ही करू नका. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या चुका त्यांनी केल्या किंवा तुमच्याकडे कोणकोणते आवश्यक कागदपत्र आता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओमार्फत समजून घेणार आहोत. अजून त्यांचे गॅझेटेड म्हणजे संपूर्ण जी नोटिफिकेशन असते की कुठल्या ज्या रिजन आहे त्याला किती जागा, कोणत्या संवर्गाला किती जागा, कोणत्या प्रवर्गाला किती जागा, अशा संपूर्ण गोष्टीचा तपशील अजून आलेला नाही, तो येण्याचा बाकी आहे. परंतु फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती त्यांनी देऊन दिली आहे. ती आहे 14 सप्टेंबर 2024 पासून जे आहे ते फॉर्म भरणं सुरू होऊन जाईल. आज नाही तर उद्या त्यांचा जो आहे पूर्ण तपशील तो सुद्धा येऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो आता जी महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी ते म्हणजे की जे त्यांचे शॉर्ट नोटीस आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत. तर हे बघा 14/9/2024 जी आहे ती त्यांची डेट ॲप्लिकेशनची सुरू होऊन जाणार आहे. त्याची लास्ट डेट असणार आहे 13/10/2024 पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो NTPC जे आहे ते नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ह्या एक्झाम ज्या असतात त्या खूप महत्त्वाच्या एक्झाम असतात. त्याच्यामध्ये CBT 1 असतं, CBT 2 असते आणि ज्या काही अशा पोस्ट असतात ज्याच्यासाठी टायपिंग जे आहे ते टायपिंगसुद्धा ते घेत असतात. विद्यार्थी मित्रांनो मग जे तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट आहे, ग्रॅज्युएशन ज्यांनी केलं आहे कोणत्याही स्ट्रीममधून, त्यांच्यासाठी एकूण जागा आहेत 8,113 इतक्या जागा त्यांच्यासाठी आहेत. भरपूर कमी जागा आहेत. मला असं वाटतं की भरपूर कमी जागा आहेत कारण 36,000 जागा येणार होत्या असं रेल्वे डिपार्टमेंटकडून वारंवार सांगण्यात येत होतं. मात्र विद्यार्थी मित्रांनो खूप कमी जागा आहेत. मला वाटतं 11,558 इतक्या जागा आहेत टोटल. मात्र या कमीच आहेत, अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ज्या 12वीच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त आत्ताच नुकतीच त्यांनी 12वी कंप्लीट केली आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. तर ओपनिंग डेट ऑफ त्यांच्यासाठी असणार आहे 21/9/2024 आणि जी लास्ट डेट असणार आहे ती असणार आहे त्यांची 20/10/2024. मग विद्यार्थी मित्रांनो जो त्यांच्यासाठी ज्या पोस्ट आहेत या पोस्ट आहेत दिलेल्या, तुम्ही त्या वाचू शकतात, पाहू शकतात. त्यांच्यासाठी एकूण जागा आहेत 3,445. मग जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन कंप्लीट असतील त्यांनी तर 12वी नक्कीच कंप्लीट केली असेल. जे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला असेल, ज्यांच्याकडे HSCचं सर्टिफिकेट असेल इक्विव्हॅलंटचं, ते सुद्धा विद्यार्थी इथे एलिजिबल असतात. वारंवार मी हा मुद्दा उचलत असतो की 12th ऑर इक्विव्हॅलंट म्हणजे काय, त्याच्यात सर्टिफिकेट कुठे मिळतं, जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते ते इन्फॉर्मेशन मी वारंवार तुमच्यासमोर डिस्कशन करत असतो आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला वारंवार व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही सुद्धा तिथे एलिजिबल असणार आहात. ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केला आहे, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या जर त्यांनी काढलं नसेल तर. मग विद्यार्थी मित्रांनो अजून एक तुमची जी महत्त्वाची डेट आहे म्हणजे जी तुमची ग्रॅज्युएशन ज्यांनी कंप्लीट केलं आहे ते ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी पोस्टसाठी सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि 12thवाल्यांसाठी सुद्धा ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे एकूण जे ग्रॅज्युएशन ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे त्यांच्यासाठी 11,558 इतक्या जागा असणार आहेत. आणि ज्यांनी फक्त 12वी कंप्लीट केली आहे, जे विद्यार्थी आता नुकतेच 12वी पास आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी अशी असणार आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी क्लर्कसारख्या पोस्ट किंवा क्लर्क कम टायपिस्ट अशा ज्या टायपिस्टच्या ज्या पोस्ट असतात त्यांच्यासाठी टायपिंगची सर्टिफिकेटची गरज असते किंवा टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असो किंवा नसो, मात्र तुम्हाला टायपिंग जे आहे टायपिंग तुम्हाला द्यावी लागते आणि ते टायपिंग जे आहे ते तुम्हाला त्याचं एक शेड्यूल येतं. CBT 2 नंतर त्याची जी एक्झाम आहे ती एक्झाम त्यांनी नियोजित केलेली असते. ती एक्झाम तुम्ही तेव्हा द्यावी लागते.
विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जे आहेत, तर प्रथम म्हणजे जे मुलं EWSमध्ये असतील त्यांनी आपलं EWS सर्टिफिकेट जे 1 वर्षासाठी मिळतं ते त्यांनी काढून घ्यायचं आहे. जे विद्यार्थी OBCमध्ये क्रिमिनलमध्ये येतात, नॉन क्रिमिनलमध्ये, त्यांनी नॉन क्रिमिनल काढून घ्यायचं आहे. नंतर जे विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट जे असतात ते म्हणजे SC ST जे सेंट्रलचं लागतं, ज्या विद्यार्थ्यांकडे SC STचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नसेल त्यांनी ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. जे विद्यार्थी नुकतेच 12वी पास झाले असतील त्यांच्याकडे त्यांचं मार्कशीट असणं गरजेचं आहे, त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थी आता नुकतेच त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल त्यांच्याकडे फायनल इयरचं मार्कशीट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं, ज्या प्रवर्गामधून तुम्ही येतात त्या प्रवर्गाचं सर्टिफिकेट जे असतं ते सेंट्रलचं असलं पाहिजे. त्या सेंट्रलचं जर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण 14 सप्टेंबर रोजी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे तुमच्यासाठी शॉर्ट ज्या इन्स्ट्रक्शन होत्या त्या दिल्या गेल्या. मात्र विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थ्याचा जो अनुभव आहे तो त्या अनुभवाने तुम्हाला समजेल. कट ऑफ जो आहे त्या कट ऑफचा एक व्हिडिओ बनवला आहे आपण मागेच. तो व्हिडिओ जर तुम्ही गो थ्रू केला आणि तुम्हाला जर कट ऑफ समजला की 2019च्या भरतीत काय कट ऑफ होता, त्या अनुषंगाने जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला नक्कीच 11,558मधून एक पोस्ट नक्कीच मिळू शकते. विद्यार्थ्यांनो, आता तुमची रजा घेतो. जय हिंद.